हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर या व्हिडिओचा हा तिसरा पार्ट आहे। म्हणजे गौराई आगमन झालेला आहे आणि स्वयंपाक पण मी केला। म्हणजे वार सांगितला आजचा वार सोमवार आहे, तारीख आहे 1 सप्टेंबर आणि आज आहे गौराई पूजन। नैवेद्य थाळी स्वयंपाकामध्ये काय काय बनवलं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे। तो व्हिडिओ नाही बघितला आता बघू शकता, म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजेल मी काय काय आणि कशा पद्धतीने केलेला आहे। म्हणजे नियोजन खूप गरजेचं आहे, कारण मला 1 वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक करायचा होता। स्वयंपाकी जास्त प्रमाणात आहे। काय काय बनलेलं आहे तर पुरण बनलेला आहे, कणी मी मळून ठेवली, खीर बनलेली आहे गव्हाची, परत भात, आमटी, भरडा आणि पंचामृत इतकं मी बनवलं। आणि भज्यासाठी मी बेटर बनवून ठेवलेला आहे आणि पापड पण मला तळायचे आहेत। पापड आहेत वरच्या साईडला, तर स्टँड घेऊन आलेला आहे। तर हे उटारेटीची कामं होतच आहेत। मी अगोदर पापड काही खाली काढून ठेवलेले होते, ते पण संपलेले आहेत। तर आता वरी डबे जे ठेवले ते काढायचे होते, तर दिनेशला म्हटलं की काढून देते। जी हे आता तळायची कामं आहेत ती मी करून घेते, म्हणजे किचनपासून फ्री होते आणि मग मी गौराईचं डेकोरेशन करणार आहे। जसं मी तुम्हाला म्हटलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये, अगोदर मी स्वयंपाक करत आहे, मग नंतर मी डेकोरेशन करणार आहे, कारण ते पण व्यवस्थित होईल आणि हे पण व्यवस्थित होणार। नुसती माझी धावपळ होत होती, म्हणून म्हटलं अगोदर किचनची कामं सगळी आवरायची। स्वयंपाकी जास्त प्रमाणात आहे आणि वेळेत होणं गरजेचं आहे। तर 1 ते 1:30 वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक माझा झालेला आहे। फक्त राहिलेलं आहे ते आता दिवे मुटके बनवणं आणि भजे आणि पापडे हे तळून काढणं। तर बेटर तर मी बनवून ठेवलेलं आहे आणि पापडामध्ये खारुडी कुरुड्या नाही आहेत, फक्त म्हणजे खुरुड्या आहेत, खारुड्या नाही आहेत, म्हणजे सजगुऱ्याच्या खारुड्या असतात। कुरुडी घेतलेले इकडं गव्हाची आहे, तांदळाची आहे, रव्याची आहे, 3 प्रकारच्या कुरुड्या कलरच्या आहेत। परत पापड आहेत, ज्वारीचे आहेत, परत तांदळाचे, रव्याचे असे पापड आहेत, म्हणजे वेगवेगळे चिप्स पण घेतलेले आहेत। तर हे सगळं मी अगोदर तळून ठेवणार आहे, मग नंतर भजेही मी तळून घेते। आणि तोपर्यंत पूजाला म्हणलं इकडे दिवे मुटके करून दे, म्हणजे अगोदर पूजा पण येणार नव्हती, ती अगोदरच मला सांगितलेली होती की ताई मला येणं होणार नाही, मी आईकडे जाणार आहे। तर म्हणलं ठीक आहे, म्हणलं तू आईकडे जा, मी माझी कामं आवरून घेते। आणि जेव्हा व्यक्तीला कुणाची आशा अपेक्षा नसते त्यावेळी व्यक्ती स्वतःहून ती कामं म्हणजे नियोजन करून करतो, आणि मी पण तेच केलेलं होतं। म्हणजे कालपासूनच मी नियोजन केलेलं होतं की कशा पद्धतीने मला काय काय करायचं, म्हणजे सगळं वेळेत व्हावं, म्हणजे नियोजन खूप गरजेचं आहे। तर तशाच पद्धतीने मी अगोदर स्वयंपाक केला आणि मग मी डेकोरेशन इकडे करत आहे। आता इकडे मी अगोदर पापड तळून घेते, भजे पण तळून घेते, म्हणजे ही सगळीच कामं होतील। फक्त मी ठेवणार आहे पुरणपोळी बनवणं आणि चपाती, म्हणजे चपात्या पण मी एकत्र खूप साऱ्या बनवून ठेवणार नाही, कारण जसं जेवण करायचं तसं मी गरमागरम बनवून देणार आहे। मला आवडतच नाही एकत्र बनवून ठेवायला, म्हणजे आता भाजी वगैरे हे तर आपण बनवतो, पण चपाती असो किंवा पुरणपोळी गरमागरम मी बनवते आणि जेवायला वाढत असते। तर इकडं पापड कुरुड्या सगळंच मी तळून घेत आहे आणि एक मोठं भांडं घेतलं, त्यामध्ये मी हे सगळं काढत आहे। हे गार झाल्यानंतर कवरमध्ये पॅक करून ठेवायचं आहे, म्हणजे हे नरम पडणार नाहीत, असाच कडकपणा बनून राहतो। तिकडे शेजाऱ्यांच्या ताई पण आलेल्या आहेत आणि पूजा आणि ते ताई दिवे आणि मुटके करत आहेत। म्हणजे सगळं आपल्याला 16-16 करायचं असतं, म्हणजे आज 16चं मान असतं, जसं की 16 भाज्या, 16 दिवे, 16 मुटके, प्रत्येक वस्तू 16-16 असा गौराईचा मान आहे, त्यामुळे सगळं 16-16 इकडे बनवलं जातं। तर इकडं पापड कुरड्या सगळं मी तळून ठेवलेलं आहे। थोडंसं गार झाल्यानंतर कवरमध्ये भरणार आहे आणि सगळ्यात जास्त इकडे माझी बडबड सुरू आहे, म्हणजे पूजा आल्यापासून तर खूपच जास्त बडबड सुरू आहे आमची। जाऊबाई तर आहे, पण त्या अगोदर ती माझी बहीण आहे, म्हणजे आम्ही दोघी बहिणी, दोघी जावा आहोत। तर बहिणीचं नातं अगोदर, बहिणीच्या नात्यानं खूप काही गोष्टी एकमेकांना मी शेअर करत असतो। तर इकडं भजेही मी तळून घेतलेले आणि संग मी हे दिवे मुटके हे इकडं वाफलावायला ठेवणार आहे। तर कढई ठेवलेली आहे, पाण्याला उकळी आल्यानंतर यावरती मी ठेवली एक चाळणी, चाळणीला पूर्णपणे तेल लावलेलं आहे आणि यावरती आपल्याला दिवे मुटके ठेवून ते वाफलावून घ्यायचे। जसं आपण मोदक वगैरे वाफलावून घेतो तशाच पद्धतीनं हे दिवे आणि मुटके वाफलावून घ्यायचे आहेत। तर इकडे बनवलेले आहेत, पण जास्त बनलेले आहेत तेच म्हणत होते मी, पण काही हरकत नाही। सगळेच दिवे आणि मुटके मी वाफलावायला ठेवलेले आहेत आणि भजे पण तळून झालेले आहेत। आता राहिलेलं आहे गौराईचं डेकोरेशन। तर आता मी, पूजा, दिनेश आहे, आजय आहे, तर सगळे मिळून आम्ही डेकोरेशन करू। तर दिनेश लागलेलं आहे कामात, म्हणजे काय तर लाईटिंग लावण्याचं, ते काम मला जमत नाही। तर दिनेश आणि आजय, म्हणजे लाईटिंग जी होती ना अगोदरची ती पूर्णपणे खराब झालेली आहे, तर नवीन लाईटिंग आणलेली आहे, 2 बॉक्स आणलेले आहेत, तेच आता दिनेश लावत आहे। म्हणजे अगोदरची लावला बघितला, पण ते चालत नव्हती, परत काढून ठेवला आणि जाऊन घेऊन आलेलं आहे। आता ते नवीन लाईटिंग जे आणलेले ते सगळं लावत आहे दिनेश। तोपर्यंत इकडे बघू शकता दिवे मुटके पण वापरलेले ते एका ताटलीमध्ये काढून घेतलं आणि यामध्ये तूप आणि वाती ते टाकायचे आहेत। परत आरत्या समयामध्ये तेल वाती टाकायचं आहे। टायमिंग सांगितलं त्यावेळी तर दुपारचे 2 वाजलेले आहेत। तर आतापर्यंत स्वयंपाक म्हणजे किचनची सगळी कामं माझी आवरलेली आहेत। आता गौराईचं डेकोरेशन करते, म्हणजे आता डिस्टर्ब होणार नाही आपल्याला, बार किचनमध्ये जाण्याची
गरज नाही, कारण किचनची सगळीच कामं मी आवरलेली आहेत. तर अशा पद्धतीने केलं तर जास्त आपली धावपळ होत नाही आणि सगळं वेळेत पण होतं. म्हणजे 5 वाजता गौराईची आरती मला करायची आहे, त्या हिशोबाने मी इकडे डेकोरेशन करते. म्हणजे आरामात मला 2 तास भेटलेले आहेत. म्हणजे जास्त धावपळ होणार नाही आणि सगळी कामं पण आपली व्यवस्थित होतात. म्हणजे नियोजन करून जर आपण कामं आवरली, कितीही कामं असो, सगळी व्यवस्थित होतात. तर इकडं गौराईला मंगळसूत्र आणि फुलाचे हार हे घातलेले आहेत. आणि जे ताज्या फुलाचे हार आहेत ते पण आणून ठेवलेले आहेत, पण ते आत्ताच घालणार नाही आहे मी. ज्यावेळेस आपण पूजन करू त्याच वेळेमध्ये ते घालणार आहे, वस्त्रमाळा, फुलाची हार. तर आता मी इकडं जेही आता हे खेळण ठेवलेलं आहे समोर, ते दिनेशने आणि अजयनं शोकेसमधलं काढून समोर ठेवलेलं आहे. तर सगळं मला व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि इथं जे कपडा मी अंतरलेला होता, म्हणजे एक साडीचा कपडा होता, खूप सुंदर डिझाईन होती, मी पूर्ण भरून ते अंतरलेलं होतं, पण खूप पाय निष्ठत होते त्यावरती. जसं पाऊल ठेवलं ना तसं ते पाय निष्ठत होतं, कारण खाली टाईल्स आहेत आणि वरती ते साडी म्हणजे पॉलिस्टर आहे, त्यामुळे खूप निष्ठत होतं. मग मी म्हटलं कोणी निष्ठलं सगळंच पडणार आहे. अगोदर मी ते पूर्णपणे फोल्ड केलेले बघू शकता, आणि ते एक वेगळं काहीतरी मी अंतरणार आहे जे कॉटनचं असणार आहे. तर अगोदर मी इकडं लेकरं जे आहेत ना त्यांना मी इकडं सजवलेलं आहे. म्हणजे नवीन फ्रॉक घातलेला आहे, परत ओढणी, परत जी मुलगा आहे त्याला पण मी टी शर्ट घातलेले. म्हणजे नवीन कपडे आणून ठेवलेले आहेत मी फक्त या मुलांसाठीच. म्हणजे वर्षाला वेगवेगळे घेण्याची गरज नाही, नवीन आणून ठेवले आहेत. आणि मी जे लक्ष्मीचं सामान आहे, म्हणजे जे गौराईचं सामान मी ठेवले त्यामध्येच ठेवलेलं होतं. तर इकडं म्हणजे सगळं आपल्याला पटकन भेटतं, इकडे शोधण्याची गरज नाही, कारण वर्षाला एक वेळ आपण काढतो आणि त्यामध्ये काही गोष्टी आपण इकडे तिकडे ठेवल्या की मग नंतर आपल्याला खूप शोधाशोध होते, म्हणून मी सगळं एकत्रच ठेवलेलं आहे. तर इकडे आता डेकोरेशन सुरू झालेलं आहे आमचं. लाईटिंग वगैरे दिनेशने इकडे लावलेली आहे, आणखी थोडीशी लावायची राहिलेली आहे. तर मी म्हटलं अगोदर मी सगळं ठेवते, मग नंतर तुला काय लावायचं आहे ते लाव. म्हणजे जे फराळीचं आहे ते छान पॅकिंग झालेले आहे, ते पण मला आता समोर ठेवायचं आहे. पण त्या अगोदर मी इकडे करत आहे कळस मांडणी. आणि गौराईच्या हातामध्ये पैसे वगैरे अगोदरच दिला आम्ही, कारण नंतर तिथं थांबता येणार नाही. आपण जेव्हा डेकोरेशन करतो तर समोर खूप सारा जे खेळणं आहे ते ठेवणार आहे, फराळीचं ठेवणार आहे, मग नंतर आपल्याला तिकडे व्यवस्थित जाता येणार नाही, म्हणून अगोदर मी कळस मांडणी करत आहे इकडं. तर चौरंग ठेवलेलं आहे, त्यावरती मी नवीन कपडा अंतरलेला आहे, तांदूळ घातलेले आहेत आणि तांदळावरती मी कळस ठेवलेला आहे. अगोदर जे वेगळा तांब्या होता ते तांब्या मी ठेवलेला होता, मग नंतर विचार की जे लक्ष्मी मातेचं मुकुट लावलेला तांब्या आहे आपल्याकडे तेच मी आणून ठेवले, छान पण वाटत आहे. परत आता सगळी पूजेची सामग्री, काही फळं मी ठेवत आहे. म्हणजे खारी, खोबरं, सुपारी हे सगळं 5-5 आणलेलं आहे. हळदीचं कोंब सगळं 5-5 आणलेलं आहे. तर खाती पानं मी ठेवलेत, म्हणजे नागिलीची पानं, त्यावरती हे सगळं मी पूजेची सामग्री ठेवलेली आहे. फळामध्ये केळी आहे, सेब आहे, सीताफळ, जाम हे सगळं मी ठेवलेलं आहे. आणि इकडं दिनेश आता लाईटिंग दुसरी घेऊन आला परत, आणि ते आता इकडं सगळं लावत आहे. आणि माझंही डेकोरेशनचं काम चालूच आहे, जे मला लागतं सगळं पूजा आणून देत आहे. परत इकडं जे तुपाचे दिवे आहेत, परत समया, आरत्या, त्यामध्ये पूजानं वाती घातलेल्या आहेत, तेल घातलेलं आहे. परत तुपाचे जे दिवे त्यामध्ये तूप घातलेलं आहे. म्हणजे 16 दिवे, 16 मुटकी हे सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि काही इथं समोर जे आहे ना डेकोरेशन मी करत आहे. म्हणजे स्टोनचे जे पडदे आहेत ना, म्हणजे ते एक आहेत, असे 12 आहेत. तर एक मी लावत आहे, कारण जास्त लावलं तर काय होते ना गौराईचे चेहरे दिसत नाहीत. मग मी यावेळेस जास्त मी काहीच ठेवलं नाही. यामध्ये जे खेळ तुम्हाला दिसत आहे ना त्यामधले मी अर्ध ठेवलेलं आहे, अर्ध शोकेसमध्येच आहे. कारण काय भरपूर इथं ठेवलं ना काय होतं, खूप असं म्हणजे ते जास्त दिसत आहे, गौराई दिसत नाही आहेत, त्यामुळे मी कमीच लावलेले. बघू शकता हे जे स्टोनचे पडदे आहेत ना ते पण मी जास्त लावलेले नाहीत, 12 आहेत, पण त्यामधले मी फक्त 6च लावलेले आहेत. आणि जे बाकीचे खालच्या साईडला मी लावलेला आहे. तर आणि जी चमकीचं असतं ना ती काय म्हणतात त्याला, आतमध्ये मी फक्त 2-3 लावलेले आहेत, ते तर खूप सारे आहेत, ते पण मी यावेळेस लावलेलं नाही आहे, कारण ते जास्त लावल्याने चमकधमक खूप होते आणि खूप वेगळं वाटत आहे. तर साधं सिंपल ठीक आहे, म्हणजे यावेळेस जास्त मी ठेवलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीने मी गौराईचं डेकोरेशन केलेलं आहे. आणि आता इकडे मी काढत आहे दोरे, म्हणजे पहाटेच्या वेळेत गाठी घेण्यासाठी. म्हणजे हे दोरे मी आताच काढते, जेव्हा आपण आरती करण्या अगोदर दोरे काढायचे आणि पूजन वगैरे मी करत असते. तर रांगोळी काढायची आहे, पण अगोदर मी दोरे काढते आणि जी तयारी मला करायची आहे ते मी अगोदर करून घेते. म्हणजे 5चं मी टायमिंग दिलेली सगळ्यांना, आणि सगळेजण येतील तोपर्यंत मी सगळी कामं मी आवरून घेत आहे. तर सीताफळ मात्र मागलच्या साईडला होते, तर पूजानं आत्ता घेऊन आलेले, तर तेही मी चौरंगावरती ठेवलेत. म्हणजे बाकीचे सगळे फळं मी ठेवले, फक्त सीताफळ आणायचे राहिलेले होते, तर आत्ता पूजानं घेऊन आलेली आहे, तर ते पण मी ठेवलेले. म्हणजे एक वेळा डेकोरेशन झालं, समोर मी सगळे खेळण ठेवलं, फराळीचं ठेवलं, तर काय होतं ना तिथे पाऊल ठेवायला
त्या जागा नाही असं झालेलं होतं, तरी पण मी ठेवलेलं आहे. आता गौराईचं पूजन पण करायचं आहे म्हणून मी थोडंसं स्पेस तिथं ठेवलेलं आहे, बघू शकता तुम्ही. म्हणजे हे एखादी तरी व्यक्ती तिथं थांबावं अशा पद्धतीनं जास्त मी सामान ठेवलेलं नाही यावेळेस. आणि हे जे पडदे आहेत ना ते मी अशा पद्धतीने समोर ठेवलं. आणि जे नैवेद्यावरती आपण झाकतो ना उलनचं आहे, खूप छान आहे, सोनलनं मला बनवून दिलेलं आहे ते मी खालच्या साईडला ठेवलं आणि त्यावरती मी आरतीची ताटली ठेवलेली आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने गौराईचं पूर्णपणे डेकोरेशन मी केलेलं आहे. एक पडदा मी वरती लावलेला आहे, बाकीचे स्टोनचे जे पडदे आहेत ना ते मी साईडनं लावलेले आहेत. समोर मी कळस मांडणी केलेली आहे. इकडं गौराईची लेकरं आणि समोर जे आहे ना सगळं मी खेळण ठेवलेलं आहे, फराळीचं ठेवलेलं आहे. तर डेकोरेशन झालेलं आहे. तर फक्त रांगोळी काढायची राहिली आणि इतक्या लवकर मी रांगोळी काढली तर मुलं ठेवणार नाही आहेत ते, कारण हिंडणं फिरणं सगळ्यांचं जास्त आहे, तर ते रांगोळी जास्त वेळ राहणार नाही. तर जेव्हा आम्ही आरती करू त्याच वेळेत मी रांगोळी घालणार आहे. आता मी इकडं करत आहे नैवेद्य थाळी, म्हणजे नैवेद्यासाठी पुरणपोळ्या मी बनवत आहे. जास्त नाही बनवून ठेवणार, फक्त नैवेद्यासाठी इकडं पुरणपोळ्या मी बनवणार आहे. म्हणजे 5-5 अशा पुरणपोळ्या बनवल्या जातात आणि देवासाठी नैवेद्य. तर इकडे मी छोट्या चिपट्या अगोदर बनवल्या गाईसाठी, देवासाठी, मग गौराईसाठी पुरणपोळ्या मी बनवून घेते. आणि बाकीचा स्वयंपाक पूर्ण बनलेला आहे, फक्त राहिलेलं होता भात बनवायचा, तर कुकर पण लावलेलं आहे. तर इकडे भात बनवून तयार झालेलं आहे, म्हणजे पूर्ण स्वयंपाक झाला. जितके भांडे झाले होते सगळे क्लीन केले, किचन कॉर्नर स्वच्छ केलं, पूर्ण घरात झाडू मारून घेतले. आता फक्त रांगोळी काढायची आणि आम्हाला पण रेडी व्हायचं आहे. म्हणजे टायमिंग सांगेन तर 4 वाजलेले आहेत आता, तर आणखीन 1 तास टाईम बाकी आहे. तर मी अगोदर पुरणपोळ्या करते आणि नैवेद्य थाळी मी सजवून घेते, परत देवाला अगोदर नैवेद्य दाखवते. गाय आली असली तर संग देते, गाय आलेली नसली तर गायच्या नावाचं मी साईडला काढून ठेवते, म्हणजे जेव्हा गाय येईल त्यावेळेस देण्यासाठी. तर इकडं पुरणपोळ्या बनवत आहे मी, बघू शकता एकदम छान अशा पुरणपोळ्या बनवून तयार होत आहेत. म्हणजे फुलून टम्म जसं की तोंडात टाकताच विरघळणारी. म्हणजे याची तयारी आपण परफेक्ट केली ना तर रिझल्ट पण परफेक्टच येतो. जे प्रोसेसिंग असते ती तयारीमध्ये असते. म्हणजे पुरण व्यवस्थित झालं, कणिंग आपण व्यवस्थित मळली तर पुरणपोळी ही छानच बनते. तर इकडे मी पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. आता नैवेद्य थाळी मी इकडं म्हणजे नैवेद्य काढून घेते आणि तिकडच्या रूममध्ये सगळं स्वयंपाक ठेवलेलं होतं. तर पूजाला म्हटलं की सगळं घेऊन ये आता. म्हणजे आता तेव्हा ना खूप सारी भांडी क्लीन करायची, हे ते पसारा खूप जास्त झालेला होता. आता सगळं आम्ही म्हणजे भांडे वगैरे सगळे क्लीन झाले, सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. तर सगळं स्वयंपाकाचं जे आहे ना आता इकडे मी आणायला लावलेलं आहे आणि नैवेद्य मी इकडं काढून घेत आहे. म्हणजे पुरणपोळ्या घेतलेल्या आहेत, भरडा, भाजी, पंचामृत आणि आमटी, दूध, गव्हाची खीर बनलेली, भात, तूप हे सगळं मी घेतलेलं आहे. पापड आहेत, भजे आहेत, सगळं ताटलीमध्ये घेतलेलं आहे. आणि इकडं देवासाठी मी छोट्या प्लेटामध्ये नैवेद्य काढलं, गाईसाठी काढलेलं आहे. अगोदर मी देवाला नैवेद्य दाखवत आहे आणि गौराईसाठी जे नैवेद्य मी काढून ठेवलेलं आहे ते पण मी समोर काढून ठेवलेलं आहे. म्हणजे जसं आरती झाली आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे. तर हेच आहे आजची नैवेद्य थाळी, बघू शकता भरलेली पुरणपोळीची थाळी आहे. तर आता हे सगळं आम्ही आवरलेलं आहे. आता नंबर आहे आता रेडी व्हायचा. तर इकडं ही जी साडी आणलेली आहे मी कांचनपुरहून, तेच पूजा बघत होती. खूप सुंदर साडी आहे, पूजाला पण खूप आवडली. पण याचं ब्लाऊज वगैरे आणखीन काही शिवलेलं नाही आहे, नाहीतर आज साडी मला घालायची होती पण त्याचं काहीच नाही. म्हणजे ब्लाऊज वगैरे झालं नाही किंवा पिकोफॉल मी केलेलं आहे त्याला, त्यामुळे मी घातलेली नाही. दुसरी साडी मी काढलेली आहे, पूजासाठी मी काढली. आता आम्ही अगोदर फ्रेश झालेलो आहोत आणि साडी घालतो. म्हणजे यांना फोन केलेला होता, थोड्या वेळात हे पण येतील आणि तोपर्यंत आम्ही पण रेडी होऊ आणि रांगोळी मला काढायची आहे. आणि ज्यांना मी आमंत्रण दिलेलं आहे त्यांना पण एक वेळा मी आवाज देऊन येते. म्हणजे 5चं टायमिंग मी दिलेलं आहे, आता 5 ऑलरेडी वाजलेलेच आहेत. म्हणजे आमचं लवकरच आवरलं, आमचं वेळेत आवरलेलं होतं, पण यांना यायला थोडासा लेट झालेला आहे. तर म्हणजे हे जसं 5:30 वाजता घरी आल्यानंतर आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाली, मग आम्ही आरती करायला 6, 6:15 वाजले होते. म्हणजे थोडासा वेळ झाला. म्हणजे मी सगळी कामं आवरलेली होती वेळेत, स्वयंपाक झाला, डेकोरेशन मी वेळेत केलं, सगळीच कामं आम्ही रेडी पण झालो. 5 वाजेपर्यंत सगळंच आवरलेलं होतं, फक्त यांना यायला थोडासा लेट झालेला होता. तर असं इकडे आम्ही दोघींनी अशा साड्या घातलेल्या आहेत. म्हणजे पूजाला माझं ब्लाऊज येत नाही, फक्त साडी ते घातलेली आहे. तसं तर तिनं मॅचिंगचंच ब्लाऊज घातलेलं आहे, कुण्याही साडीवरती हे ब्लाऊज येतं. तर आता आम्ही मेकअप पण झालो, म्हणजे जास्त काही मेकअप नसतो आमचा, साधा सिंपलच आहे. तर झालो दोघी जावा रेडी. आता फक्त रांगोळी काढायची राहिलेली आहे. तर बाहेर खूप हवा आहे, खूप जास्त हवा आहे आणि सोफा एक बाहेर आणून ठेवला, चेअर ठेवलेली आहे म्हणजे कोणीतरी येणाऱ्यांना बसण्यासाठी. आणि आता इकडे थोडंसं पाणी टाकून मी वायपरनं पुसून घेतलेलं आहे. आणि आता मी इकडे लक्ष्मीची पावलं काढत आहे पायरीवरती आणि वरच्या साईडला मी एक छोटीशी रांगोळी काढणार आहे. पण शेजाऱ्याची ताईची मुलगी म्हणत होती की मी रांगोळी काढते, तुम्ही बाकीची कामं आवरा. तर ती रांगोळी
रांगोळी काढत आहे इकडे. तोपर्यंत मी आतमध्ये म्हणजे गौराईच्या समोर मी रांगोळी काढून घेते. तर इकडे थोडंसं पाणी मी टाकलेलं होतं, तर तेही पूजानं पुसलेलं आहे, कारण हवा खूप जास्त आहे. थोडासा वल्लावा केला की रांगोळी जास्त वेळ राहते, नाही तर काय होतं हवा जास्त आली की ती रांगोळी पण उडून जाते. टाईल्स थोडेसे ओले करून घ्यायचे, पुसून घ्यायचं आणि मग रांगोळी काढायची, म्हणजे हवा आली तरी पण ती रांगोळी जाणार नाही. तर इकडे हिनं खूप सुंदर अशी रांगोळी काढत आहे. तोपर्यंत मी आलेले आहे आता आतमध्ये आणि गौराईसमोर मी रांगोळी काढत आहे. जास्त मोठी नाही काढली, कारण आता ही पण रांगोळी जास्त वेळ राहिलेली नव्हती, फक्त आरती करेपर्यंतच कसं रांगोळी राहिलेली होती. कारण कसं आहे ना, जास्त हिंडणं फिरणं असतं आणि किचन इकडे आहे आपलं, ते एरजाऱ्या करण्यामध्येच रांगोळी जाते ती. तर अशा पद्धतीने मी रांगोळी काढलेली आहे, फक्त कलर भरायचं राहिलेला आहे. आणि तोपर्यंत हे पण आलेले आहेत. तर म्हणत आहेत मी तिकडचं दार खोललेलं आहे आज आम्ही, कारण समोर खूप हे होत होतं, म्हणजे आता सगळेजण येणार आणि जेवण्यासाठी यांची मित्रमंडळी येणार होते. तर म्हणजे तिकडचं दार खोला, म्हणजे तिकडच्या रूममध्ये तुम्ही जेवण करा. तर तिकडचं दार खोललेले आलेले आहेत आणि आंघोळ करत आहे ते. हे आंघोळ करून रेडी होऊन येतील तोपर्यंत आम्ही रांगोळी वगैरे इकडं सगळी काढून घेतली. फक्त यामध्ये कलर भरायचं होतं, तर कलर पण मी भरलेला आहे. आणि इकडं बाकीची सगळी तयारी झालेली आहे. आणि इकडं ऊद घालण्यासाठी जे आहे ना, आता इस्तू करायचं आहे, तर कोळसा ठेवलेले आहे तव्यामध्ये, लोखंडी तव्यामध्ये, आणि ते आता पेटवायचं आहे. ते सांगत आहे दिनेशला की अगोदर ते जे आहे ना कोळसा पेटव, म्हणजे आपल्याला ऊद घालता येईल. आणि इकडं सगळेजण फ्रेश झालेले आहेत, रेडी झालेले आहेत. आता सगळ्यांचं आवरलेलं आहे. आता आरती करून घेऊया. सगळ्या ताई पण येतील, म्हणजे सगळ्यांना सांगून आलेले. आणखीन एक वेळा आता आरती करून घेऊया. टायमिंग सांगेन तर आता इव्हनिंगचे 6:15 वाजलेले आहेत. मी 5 वाजता करण्यासाठी सगळी तयारी केलेली होती, पण दिनेशच्या पप्पाने यायला थोडासा लेट झालेला आहे, त्यामुळे हे लेट झालं. पण काही नाही, खूप छान वाटत होतं. माझी इव्हनिंगलाच ही आरती छान वाटते. तर इकडं पूजन करायचं आहे. तर मला जमत नव्हतं इथे थांबण्यासाठी, कारण इतकं डेकोरेशन केलं की थांबताच येत नव्हतं. थोडीशी जागा मी ठेवलेली होती, फक्त एकच व्यक्ती तिथे थांबू शकतो. त्याने गौराईला हळदी कुंकू लावलेला आहे, परत कळस स्थापनाचे पूजन केलेलं आहे, फुलं वाहिलेले आहेत, फुलाचा हार, वस्त्रमाळ हे घातलेले आहेत. पूजन झालेले, जे समोर जे खेळण ठेवलं होतं त्याचं पण मी पूजन केलेले. खूप सारी फुलं घेऊन आलेले आहेत, गुलाबाची सगळी फुलं मी एक एक वाहिलेली आहेत. तर झालेलं आहे पूर्णपणे पूजन वगैरे. आता आरती करून घेऊया. तर सगळ्या ताई एक एक येत आहेत आणि येणाऱ्यांना कुंकू लावण्यासाठी पूजाला सांगितले, कारण आता मी तुपाचे दिवे हातात घेते, त्यामुळे मला जमणार नाही. तर ते सांगितलं तिला की जेही आता येतात बायका अगोदर हळदी कुंकू लावताना, तर पूजाला लावेल. तोपर्यंत मी इकडं सगळी तयारी करून घेतलेली आहे आणि तुपाचे दिवे मी प्रज्वलित करत आहे. ऊद घालण्यासाठी कोळसे पण पेटवलेत, पण इथं जमतच नव्हतं, ते बाहेर घेऊन गेलेलं आहे दिनेशनं. आणि ते व्यवस्थित म्हणजे काय हवा वगैरे मारल्याने लवकर ते पेटले जातात. तर सगळी तयारी झालेली आहे. सगळ्या ताई एक एक करून येत आहेत. पूजा सगळ्यांना हळदी कुंकू लावत आहे. मी तुपाचे दिवे सगळे प्रज्वलित करून घेतले. आरत्या, समया आणि एक तुपाचा निरांजन मी कळशासमोरही ठेवलेला आहे, ते पण प्रज्वलित करून घेतलेलं आहे. आणि खरंच खूप छान वाटत आहे, खूप छान वाटत आहे. असं वाटतं की गौराई आता अशीच राहावी आपल्याला. तुझ्या भाषेत पण मी तुला देतो आवाज. लक्ष्मी बारम्मा अनकमनीय सिद्धिय सौरे कनकवृष्टे भक्तरमणीयनि नित्यमहो वेंकटरमण वेंकटरम साक्याद लक्ष्मी बारम्मा नमः पूजे वेळे फोटो असं देतात ते असं करतात.
गौराईची पूजा आरती झालेली आहे, बघू शकता सगळ्या ताई पण आलेल्या आहेत आणि सगळ्यांना आरती दिली. आता सगळेजण इकडे तुपाचा दिवा जे ना ते म्हणजे जी सुपात आपण 16 दिवे ठेवलेले होते त्याचाच आज मान असतो. सगळ्याजण आरती करून घेतलेल्या आहेत, गौराईचे दर्शन करून घेत आहेत आणि सगळ्यांना जेवणाची व्यवस्थाही झालेली आहे. फक्त राहिली चपाती बनवणं आणि पुरणपोळ्या, ज्यांना पुरणपोळ्या आवडते त्यांच्यासाठी पुरणपोळ्या आणि बाकीच्यासाठी चपाती भाजी हे तर बनलेली आहे, गव्हाची खीर पण बनलेली आहे. तर मी आता इकडे बनवत आहे पुरणपोळ्या आणि पूजाला म्हणजे सगळ्यांना जेवायला लावा. तर पूजाची एकच घाई आहे की आता मला परत जायचं आहे जेवण करून. तर म्हटलं तू अगोदर जेवण कर, आजीलाही जीव घाल आणि तुम्ही जावा लवकर, कारण अंधार पडणार आहे लवकर. एकतर नद्या भरून आलेले आहेत, भीती पण वाटत होती. तर पूजाईनेही जेवण केलेलं आहे, बाकीचे सगळे ताई जेवण केलेले आहेत आणि यांची मित्रमंडळी थोड्या वेळाने येतील. ते म्हणजे ते म्हणत होते की सगळ्यांचा आवर अगोदर, सगळे शेजारी पाजारी जे आहेत ना, आता लहान मुलं आहेत, अगोदर सगळ्यांचं जेवण होऊ दे आणि यांचे मित्र थोड्या वेळाने येतील. म्हणजे सगळ्यांना फोन लावलेला होता तर येतील. तोपर्यंत मी चपाती पुरणपोळी जे मला बनवायचं आहे तेही मी बनवून घेते. शेजाऱ्यांच्या ताई पण आलेत मदतीला, त्या बनवत आहेत चपात्या पुरणपोळ्या. तोपर्यंत मी सगळ्यांना जेवायला वाढते. दिनेश आहे मदतीला, दिनेशची मदत आज खूप भेटली. तर असो ताईंनो, हाच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.